1 किलो करंज्याचे सारण मी करंज्या बनवणार आहे, तर त्याच्यासाठी 1 किलोचं सारण मी बनवून घेते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहू. 1 किलो रवा घेतलाय. हा बारीक रवा आहे, पॅकिंगचा रवा आहे, चाळून आलेला असतो रवा याचा. असा बारीक रवा आहे. हा 0 नंबरचा असतो, म्हणजे 0 साईजचा. हा करंजीसाठी खूप छान असतो. त्याच्यासाठी 1 किलो रव्यासाठी आपण अर्धा किलो खोबरे किसून घेतले. हे बारीक मिडियम किसून घेतलेलं खोबरे. तर हे अर्धा किलो खोबरं घेतलं आपण. अर्धा किलो खोबरं, 1 किलो रव्याला अर्धा किलो खोबरं. त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट घेतले, ते आपण 50 ग्रॅम बदाम आहे. मी फक्त बदाम टाकणार आहे. तुम्हाला ड्रायफ्रूट आवडीनुसार काजू, अक्रोड वगैरे टाकू शकता. त्याच्यानंतर 50 ग्रॅम मनुका आहे, 100 ग्रॅम खसखस आहे. हे तूप लागणार आहे आपल्याला रवा भाजण्यासाठी. आणि ही वेलची पावडर ही साखरेमध्ये दळून घेतली, ही 2 चमचे आपण टाकणार आहोत. त्याच्यानंतर 1 किलो रव्यासाठी मी अर्धा किलो साखर दळून घेतली. पिठी साखर आहे, ही मोजली वाटीने घेतली तर 3 वाटे, मोजली तर अर्धा किलो साखर आहे. ही दळून बारीक करून घ्यायची अशी, म्हणजे याच्यामुळे आपल्या करंज्या छान होतात. चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू. चला आपण गॅस पिटू. आता तूप टाकू आपण. कढई तापली की तूप टाकून घ्यायचं. जास्त नाही, 4 चमचे. आपल्या 1 किलो रव्याला 4 चमचे तूप भरपूर होतं. हे 4 चमचे तूप आहे. तूप टाकून घेतले मी, बरणीनेच ओतले, पण 4 चमचे तूप आहे. तुम्ही तूप आवडीनुसार, पण तेलकट किती लागतं वगैरे रवा भाजायला, तर 1 किलो साठी एवढं तूप ओतलेलं आपण. हा 1 किलो रवा ओतून द्यायचा. पूर्ण आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा लालसर, म्हणजे कशी रवा कसा कच्चा लागत नाही. हा मंद गॅसवरच रवा भाजायचा. हा स्वच्छ केलेला रवा भेटतो आपल्याला. मी कमी लालसर भाजून घ्यायचा. रवा भाजून झाला की आपल्याला खोबरेही भाजायचे. हे बघा, अशा प्रकारे आपला लाल रवा झाला पाहिजे. एकदम अशा प्रकारे भाजला पाहिजे आपण. अशा प्रकारे भाजून घ्यायचा. कमी गॅसवर याला 10 ते 15 मिनिटं लागले रवा भाजायला. आता आपण गॅस बंद करून हा एका प्लेट मध्ये काढून घेऊ. आता याच्यात आपल्याला खोबरं भाजायचे. किती छान आपला भाजून झाला, एकदम लाल ब्राऊन कलर आलेला आहे. आपण थोडे ड्रायफ्रूट भाजून घेऊ कमी 1 चमचे तुपावरती. 1 चमचा तूप टाकायचं, याच्यावर ड्रायफ्रूट आपल्याला भाजून घ्यायचे. मग हे काढून घ्यायचे आपल्याला. 1 मिनिट भर परतून घ्यायचे तुपावरती ड्रायफ्रूट आणि काढून घ्यायचे. आपल्याला हे रव्यामध्ये वाटायचे, म्हणजे रव्यात वाटायचे. आपल्याला हे सारण बनवायचं, हे रव्यामध्ये वाटून घ्यायचे. खोबरं भाजणार आहे, याला तूप तेल वगैरे काहीच टाकायचं नाही. कोरडं सुक्क खोबरं फक्त कमी गॅसवरती 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं. जास्त भाजायचं नाही, जास्त ब्राऊन पण नाही करायचं. हे बघा, अर्धा किलो खोबरं आपलं. अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं. हे 1 मिनिट परतायचं आपल्याला, जास्त लाल पण नाही करायचं. अशा प्रकारे भाजून घ्यायचं आपल्याला. हे किंवा किती छान झालं, मग किती ओढलं होतं, कोरडं करून घ्यायचं. चला आता आपण हे रव्यामध्ये टाकून घेऊ.
ही खसखस आहे ना आपली 100 ग्रॅम, ही थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची, म्हणजे याच्यामुळे चव आणि करंजी एकदम छान होती. 100 ग्रॅम आहे. अशी आपल्याला खसखस लालसर भाजून घ्यायची. हे खोबऱ्याच्या याच्यावर भाजले त्यामुळे खोबऱ्याचा किस आलेला आहे. आणि आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊ. आपण याच्यात ओतून घेऊ. करून घ्यायचं. वेलदोडे टाकायचे आपल्याला, 2 चमचे वेलदोडे टाकायचे. ही वेलदोड्याची पावडर मी साखरेमध्ये दळून घेतली त्यामुळे बारीक झालेली ही वेलदोड्याची पावडर 2 चमचे टाकायचे आपल्याला, म्हणजे याने स्वाद छान येतो. थोडस स्वादानुसार नमक, हे अर्धा चमचा नमक टाकायचं. गोड पदार्थ आहे, थोडस चवीला आपल्याला नमक, ते पण तुमच्या आवडीनुसार. चला आता आपण हे एकत्र करून घेऊ. याला थंड झालं, याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची. तर हे मी आता हातानेच एकत्र करणार आहे. रवा, खोबरं, खसखस आणि पावडर आणि थोडस मीठ, हे पूर्ण असं एकत्र झालं पाहिजे चांगलं. गार झाले आपला तो रवा पण याच्यात, आणि हे गार झाल्यावरच मी हाताने मिक्स करायला घेतले. हे बघा किती सुंदर झालंय आपलं सारण. किती सुंदर. आपलं खोबरं जास्त वाटतं, रवा कमी वाटतो. आता आपल्याला याच्यात साखर टाकायची. हे गार झाल्यावरच साखर टाकायची. हे बघा आता मी हाताने मिक्स केलं म्हटल्यावर गार झालेले. अशा प्रकारे आपले गार झालेले सारण किती सुंदर झाले बघा. आता आपल्याला ही अर्धा किलो साखर दळून घेतलेली ती टाकायची. गोड आवडीनुसार. याला 1 किलोला अर्धा किलोचं प्रमाणे तुम्ही साखर अजून कमी पण करू शकता. कमी पण किलो टाकणार आहोत आणि एवढं गोड व्यवस्थित आहे. असं मिक्स करून घ्यायचं आता हे पूर्ण छान. एक कारण उलटणीने ते एकत्र होत नाही, आपण असं हाताने करायचं. हे अशा प्रकारे आपलं सगळं एकत्र झालेलं आहे. आता आपण हे डब्यामध्ये भरून घेऊ. हे बघा एकसारखं केलं सगळं. मोठ्या पण भांड्यात ओतून तुम्ही एकसारखं हलवू शकता. सारण आता आपण डब्यात भरून ठेवू. तुम्हाला हवं लागेल तेव्हा करंज्या करायला घ्यायचं. हे महिना, 1-1.5 महिना, 2 महिनेपर्यंत चालतं, कारण हे कोरडं सारण आहे, पूर्णपणे भाजून वगैरे आपण बनवलेलं पारंपरिक पद्धतीने. चला आता आपण हे डब्यात भरूया.